नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की दत्तगुरूच्या सुवर्ण पादुका ह्या घरामध्ये आलेल्या असतात आणि सर्व महिला ह्या पूजा करत असतात। त्यावेळेस त्या पादुकाकडे पाहत राजेश स्वतःशी बोलतो की देवा, तुला माझ्यासारख्या वाईट माणसाची देखील किती काळजी आहे। पैशांची नितांत गरज असताना ह्या सोन्याच्या पादुका माझ्यासमोर आल्या आहेत। त्यानंतर आपण पाहतो सर्व महिला पूजा करून तिथून निघून जातात आणि ईश्वरी पुन्हा घरामध्ये प्रवेश करते। त्यावेळेस त्या ठिकाणी पादुका नसतात आणि हे पाहून तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती सर्वांना विचारते पादुका कुठे आहेत आणि ती आरडाओरडा करू लागते। त्यावेळेस सर्वजण त्या ठिकाणी येतात आणि वल्लरी बोलते, सोन्याच्या पादुका पाहून तुझी नजर तर फिरली नाही ना, तू तर गायब केला नाहीस ना। आणि तेव्हा सर्वजण हे संशय नजरेने ईश्वरीकडे पाहू लागतात। तेव्हा अर्णव ईश्वरीची बाजू घेतो आणि बोलतो, माझी बायको असे कधीच करू शकत नाही। आता लवकरच ह्या घरामध्ये चोर आणि सुवर्ण पादुका मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। आणि तो रागाने राजेशकडे पाहू लागतो तर राजेश आपली नजर चुकवण्याचा प्रयत्न करू लागतो। आता पुढील येणाऱ्या भागामध्ये घरातील सोन्याच्या पादुका राजेशने चोरल्या आहेत हे कशा प्रकारे अर्णव आणि ईश्वरी पुराव्यासहित सिद्ध करून दाखवणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे। तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।